क्लास लोकांसाठी छान आहे. हा आवडलं का नाही तर काय हवंय तुम्हाला. हो होय हे खूप हॉटेलमध्ये कमी आहे बाकी कमी आहे. हा बरं खूप चांगला गुण आहे. रोटी किंवा चपाती बोलू शकता. हा ते अशा पद्धतीने आहे. हा हे घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर आहे आपला हा पायनॅपल शिरा आहे. वाव हे अशा पद्धतीने सगळे मेन्यू असतात. तिकडे समोर असं वाटते प्रॉपर डीजे असतो आणि सगळं पूर्ण ऍटमॉस्फिअर असतं बघा. असं जेवत वगैरे असतात. सच में आपको अच्छा लगा इधर का? खाना बढ़िया था, टेस्ट भी अच्छा था. ऐसा नहीं कि जैसे तैसे बना के दे दिया, बस जितना क्वांटिटी में उन्होंने दिया सरप्लस करके दिया. आपको अगर फिर से चाहिए वो भी दिया है. अनलिमिटेड मतलब अनलिमिटेड ने दिया है. टेस्ट भी अच्छा है. तिथे सिस्टम आहे. आणि इकडे बघा असे शॉवर वगैरे पण आहे. तिकडे मुलं तिकडे एन्जॉय करतात. इथला बास्केटबॉल खूप मस्त आहे. मस्त आहे. दोन दोन आहेत तिथे. एक हात जवळ आहे आणि एक मोठा आहे. वाव हा का स्पंदन. अरे बाप रे. बारक्या मुलासाठी स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, मोठ्यासाठी पण स्विमिंग पूल आहे, बॅडमिंटन, कॅरम, बास्केटबॉल, क्रिकेट सगळंच आपल्या इथे सुविधा आहे. अशा पद्धतीने हे एसी रूम आहेत. हे मला वाटतं 3 लोकांसाठी आहे ना. हे 2 आणि इकडे ह्या साईडला पण आहे. बघू शकता. हा कपल मध्ये पण घेऊ शकता. आणि बघा मागे बघा किती मस्त वाटतं. इकडे सगळं तुम्हाला एसी मिळणार. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला ना उत्तम क्वालिटीचं स्टे ऑप्शन जर शोधत असतात आणि तुम्हाला एकदम बजेटमध्ये हवं असेल, एकदम पॉकेट फ्रेंडली, तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासाठी अशी एक प्रॉपर्टी घेऊन आलो जी आहे प्रॉपर्टी माथेरानमध्ये आहे मित्रांनो, आणि एकदम मार्केटमध्येच आहे. तुम्हाला मी दाखवतो सर्व कशा पद्धतीने ती प्रॉपर्टी आहे, त्यांचा रेट काय, सर्व गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आतमध्ये कोणकोणत्या म्हणजे गोष्टी वगैरे आहेत त्या सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीचं नाव बघा पार्क व्ह्यू म्हणून आहे प्रॉपर्टी. ही माथेरानमध्येच आहे मार्केटमध्ये. हा जो रोड आहे हा पाठीमागचा बॅक रोड आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा प्रॉपर्टी दाखवतो. अशा पद्धतीने आहे. हा इथे त्यांचा बघा हे सगळं पूर्ण डिटेल आहे. लहान मुलांना जर खेळण्यासाठी वगैरे पाहिजे असेल ना मित्रांनो, तर त्यासाठी इथे बघू शकता अशा प्रकारे झोपाळे वगैरे आहेत, झुले वगैरे इकडे आहेत इथे. अशा पद्धतीने आहेत. मस्त आहे आणि भरपूर येतात ते बघू शकता. खूप आहे तिथे. त्या साईडला पण झुला वगैरे आहे. हे बघा अशा पद्धतीने हे लहान मुलांसाठी वगैरे. ह्या साईडला पण झुले आहेत. इकडे पण पूर्ण आहेत बघा. हे लहान मुलं जर असतील तुमच्याबरोबर त्याकरता. त्यानंतर इकडे ना ऑलमोस्ट मित्रांनो 40च्या आसपास रूम आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रूम आहेत इकडे. ह्या साईडला स्विमिंग पूल आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा स्विमिंग पूल आहे आणि इथे बघा बसायला वगैरे अशी जागा आहे. आणि इथे हे रेन डान्ससाठी पण आहे वरती. इथे वरती रेन डान्स आणि इथे हा आता स्विमिंग पूल आहे. बऱ्यापैकी मोठा आहे हा बघू शकता. आणि त्या साईडला तिकडे ते फाउंटन चालू आहे. अशा प्रकारे हा स्विमिंग पूल आहे इथे. आणि हे पण चालू होतं ना, कधी चालू होतं तो पण आपल्याला दाखवतात. हे बघा हे पण आहे. अशा पद्धतीने तर रेन डान्स आहे. यांचा काय टायमिंग असतो, त्यानुसार ते चालू करतात. ते सगळं टायमिंग कधी असतं ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हा रेन डान्स वगैरे आहे. इथे आपण मुलांबरोबर येऊन इथं डान्स वगैरे आपण करू शकतो. आणि किंवा तुम्हाला पाण्यामध्ये जाऊन तुम्ही स्विमिंग देखील करू शकता. त्यानंतर थोडंसं आपण खाली आलो की ही पूर्ण ही भरपूर अशी जशी प्रॉपर्टी आहे. तर मगाशी तुम्हाला मी तेच दाखवलं. अशी सेम अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. इथे तुम्हाला रात्री जर चिल वगैरे करायचं असेल तर चिल देखील करू शकता इकडे. तर मित्रांनो समोरचे टेबल बघायत इथे ना, इथे रात्रीचा बुफे वगैरे लागतो. आणि इकडे बघा अशा पद्धतीने हे सगळ्या गादी वगैरे आहेत अशा देतात ते लोक. त्याच्यावर तुम्ही बसू शकता किंवा इथे तुम्हाला कोणाला चिल करायचं असेल तर चिल देखील करू शकता. इथे देखील बसायला भरपूर अशा गोष्टी आहेत बघू शकता. मस्त आहे एकदम हे. आणि ही पूर्ण भरपूर मोठी प्रॉपर्टी आणि आजूबाजूचं वातावरण बघू शकता किती अशी झाडं आहेत आजूबाजूला. मस्त आहे. आणि ह्या साईडला ना पूर्ण प्रॉपर आहे ना तुम्हाला ते मार्केटच्या जवळ आहे. तिथं पण तुम्हाला दाखवतो कसं पद्धतीने आहे इकडे. हे बघा मोठं झाड पण आहे मध्ये प्रॉपर्टीच्या आतमध्ये. आणि सगळं तुम्हाला गरम पाणी आणि तुम्हाला थंड पाणी सगळ्याची सोय आहे. मला रूम पण दाखवतो. तर मित्रांनो हे त्यांना ह्यांच्याकडे बास्केटबॉल पण आहे. ते बास्केटबॉल पण तुम्ही खेळू शकता. आणि तुम्हाला इथे क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्याकडे बॅट बॉल पण मिळतात. तर बास्केटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनचं सध्या त्यांच्याकडे आहे. इथे बॅडमिंटन पण इथे खेळू शकता. ते लोक देतील तुम्हाला, त्यानुसार तुम्ही खेळू शकता. हे अशी ना भरपूर मित्रांनो रूम आहेत. इकडे बघू शकता ह्या साईडला पण आहेत, इकडे पण आहेत. आम्ही राहिलो ते तिकडे त्या समोरच्या रूममध्ये राहिलो तिकडे. हे बघा अशी भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला मी आता रस्त्यावरून तुम्ही कसे येईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप रूम आहे तिकडे बघू शकता. हे पूर्ण रूम आहे तिकडे. आणि इथून थोडं खाली गेलं ना हे पूर्ण आपण मार्केटमध्ये जातोय. तुम्हाला दाखवतो कसं आहे.
आता मित्रांनो मी आहे मार्केटमध्ये. तुम्हाला जर ऑटो रिक्षा आलात ना तुम्ही तर रिक्षा थोडं तिथे 5 मिनिटाच्या पुढे तुम्हाला उतरवेल किंवा त्याच्या बाजूला ना तुम्हाला टॉय ट्रेनचं पण हे आहे स्टँड आहे. तिथून तुम्हाला फक्त 5 मिनिटं पुढे चालत आहे. बाजूला इथे आहे मस्जिदच्या एकदम बाजूला. मस्जिदच्या बाजूला केव्हा आहे बघा नवरोजी लॉर्ड गार्डन म्हणून आहे इथे माथेरानमध्येच आहे. मेन गार्डन आहे इथे. हा पॉईंट पण आहे इथून एक पॉईंट देखील आहे. एकदम जवळ आहे एकदम मेन मार्केटमध्येच आहे. इथून थोडंसं आपल्याला जायचंय. हे बघा हे पुढे हे पूर्ण जी प्रॉपर्टी नाही तुम्हाला मी त्या साईडने दाखवली. आता इकडून दाखवतो बघा पार्क व्ह्यू व्हेज रेस्टॉरंट आहे इथे पूर्ण. इथून देखील जाऊ शकता किंवा तुम्ही इथून पुढून देखील जाऊ शकता. अशी पूर्ण आहे केसनगर त्यांचा डायनिंग एरिया आहे. आणि हा असा बघा अशा पद्धतीने आहे. अशी मार्केट वगैरे अशी फिरत असतात बघा. आपण आतमध्ये जाऊया आणि त्याच्या रिसेप्शनची पण बोलूया आणि सर्व गोष्टी. हे पूर्ण रिसेप्शन एरिया आहे आणि हे मार्केट एकदम मस्त आहे मित्रांनो आणि खूप स्वस्तामध्ये मस्त तुम्हाला मिळून दिले बघा. हे आतलं सगळं आहे आणि यांचे रूल्स अँड रेग्युलेशन पण लिहिलेत. कधी कधी काय काय गोष्टी मिळतात हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण हे करू शकता पाहू शकता अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो हॉटेल पार्क व्ह्यूचे आपले मॅनेजमेंट सांभाळणारे आपले सर आपल्याबरोबर आहेत. सर एका मिनिटामध्ये जर तुम्ही सांगितलं की आपल्या हॉटेलमध्ये आल्यावरती म्हणजे कोणकोण प्रकारचे रूम मिळतील कोणत्या प्रकारचं फूड अवेलेबल असणार आहेत किंवा इथे जवळपास कोणते पॉईंट वगैरे असणार आहेत तर एका मिनिटामध्ये सांगितलं तर बरं होईल जरा. आपल्या हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण भेटतंय. गुजराती पंजाबी काठियावाडी महाराष्ट्रीयन जेवण आहे आणि ऑर्डरप्रमाणे पार्टी पण आपण करू. पार्टी मॅरेज पार्टी सगळंच होतं आपल्याकडे. आपल्या हॉटेलला आता एक नवीन कॅफे पण ओपन होणार आहे. ते जे काय मुंबईमध्ये कॅफे चालतं ते सगळे आपल्या सोय होईल इकडे. बारक्या मुलासाठी स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, मोठ्यासाठी पण स्विमिंग पूल आहे, बॅडमिंटन कॅरम बास्केटबॉल क्रिकेट सगळंच आपल्या इथं सुविधा आहे. नाईटला प्रोग्राम पण असतो, डिस्को पण असतो आणि जवळ आपला गार्डन आहे. समोर माधवजी पॉईंट आहे. आतमध्ये AC डिलक्स फॅमिली रूम सगळं आहे आपल्याकडे आणि डॉर्मेटरी पण आहे. ग्रुपमध्ये असं स्वस्तमध्ये पाहिजे तर 1000 रुपये पर पर्सनमध्ये ग्रुप रेट पण आहे. कपलला 3,500-4,000 AC आहे. ते 2 टाईम जेवण लंच डिनर ब्रेकफास्ट सगळं भेटतं आणि रात्रीचा बॉन फायर आहे. हे सगळं पॅसेंजर सोय. ओके आणि मी ऐकलं की इथे तुमचं फूड क्वालिटी एक नंबर आहे असं मी ऐकलंय. हे सगळं राजस्थानी मॅनेजमेंट आहे, मारवाडी मॅनेजमेंट. मारवाडी मॅनेजमेंट कसं असतं आपल्याला माहीतच आहे. ते फूडमध्ये जान टाकून जे करतात ते आणि प्युअर शुद्ध देशी घी आपण यूज करतात. आणि आणखी मी ऐकलं होतं की पूर्ण माथेरामध्ये तुमच्याकडे रूम सगळ्यात स्वस्तमध्ये मिळतात. हा सगळं रिजनेबल आपलं हॉटेल आहे. मॅन मार्केटमध्येच आहे आपले. जास्त काही महाग पण नाहीये. कस्टमर येऊन आरामाने सोय करून जाऊ शकतो. आणखी मी ऐकलं काय काय लोकांना म्हणजे आपलं हे प्युअर व्हेज आहे बरोबर. काय काय लोकांना फक्त तुम्ही स्टेजचा पण ऑप्शन आहे काय स्टेजचा फक्त जर कोणाला फूड नको असेल विदाउट फूड पण त्याच्यासाठीच आपण कॅफे चालू करतोय. पण कस्टमरला आपला जेवण बुफेचा नाही आवडला तर ऑर्डर करून खाऊ शकतात. ऑर्डर पण खाऊ शकतो. आता इथे कोण नसेल राहत समजा इथे यांचं कोणाचं बुकिंग नसेल आणि त्याला कोणाला तुमच्या इथे जेवायचं कॅफेमध्ये तरी देखील जेवू शकतो बरोबर की नाही. जेवू शकतो ते पण ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही सर्व साईडनी तुम्ही सगळ्यांचा कस्टमर जे पाहिजे सगळ्या सोय आपण करून ठेवा. ठीक आहे आता काही तुमच्या ह्यांना सांगा मी आपण काही रूम बघूया. ठीक आहे ओके. तर मी तुम्हाला काही रूम दाखवतो. हा जो रूम आहे ना हा ऑलमोस्ट बघा 1 2 3 मला वाटतं 6 लोक बसतील ना. हा 6-7 जणांना तिकडे बघू शकता किती मस्त रूम आहे बघा. ह्या साईडला पडदे आहेत असे लाईट वगैरे पण आहे. वरचं तुम्ही हे बघू शकता आणि 3 बेड टाकले तिकडे. आणि जर एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा आपलं हे मिळतंय का. हा इकडे जर आणखी कोण असेल तर हे म्हणजे ऑलमोस्ट 6 जणांसाठी तर आहे ना. हा हे बघा हा मोठा रूम आहे आणि फॅमिलीसाठी मोठा. या साईडला असा आरसा आहे. हे जे टेबल देखील आहे आणि तुम्हाला मी दाखवतो इकडे कपडे वगैरे लावला हे देखील आहे. या साईडला पण बघू शकता. आणि हे आपलं आहे बघा मस्त आहे प्रशस्त आहे भरपूर आहे बघा नीट आणि क्लीन आहे. हे बघा अशा पद्धतीने बरं गरम पाणी का कुछ आता आहे नल पे आहे. तर गरम पाणी पण मित्रांनो इथे नळ्याला येतं. सकाळचं त्यांचा टायमिंग आहे त्यानुसार तुम्हाला ते मिळून जाईल. आणि बघा अशा पद्धतीने हे टॉयलेट आहे. हा पूर्ण मोठा रूम आहे. एसी आहे का याच्यामध्ये. ये नॉन एसी मध्ये पण एसी नॉन एसी दोनों है. हाँ अगर ये लेना जाएगा समझ तो अभी ऊपर का कितना हो सकता रहेगा इसे. 1200 रुपए सब उसमें इंक्लूड फूड रहता है. और प्योर वेज. तो ऑलमोस्ट कितने जन का है ये कितने जन 7 जन 8 जन आराम से रहते हैं. हाँ 1200 रुपए 1200 रुपये पर पर्सन है. तो बहुत सस्ता ही है ना. और मार्केट में भी बहुत नाही मित्रांनो खरोखर स्वस्तामध्ये आणि तुम्हाला कमी प्राइस मध्ये जर पाहिजे असेल तर बेस्ट ऑप्शन आहे ना. हा वा.
तुम्हाला मी आणखी एक रूम दाखवतो मित्रांनो. हा कपलसाठी आहे समथिंग. म्हणजे इकडे तुम्हाला बोललो ना 40 एक रूम आहे. तुम्हाला पहिलेच आल्याला पहिल्यांदाच तुम्हाला अशा पद्धतीने हे टॉयलेट आहे बघू शकता. हे पण मस्त आहे, मोठं आहे, हे पण प्रशस्त आहे यातलं पण. आणि प्रत्येक ह्याला मध्ये गरम पाणी मिळून जाणार ना, शॉवर वगैरे सर्व मिळणार. हे बघा ह्या साईडला इथे हँड वगैरे वॉश करायला अशा पद्धतीने आहे हे. आणि हा तुम्हाला असा मस्तपैकी मोठा बेड आहे मित्रांनो. आरामात दोघं तिघं पण कपलसाठी बेस्ट आहे ना. ह्या साईडला इकडे बघा त्यांनी असं टेबल ठेवलाय, एक खुर्ची आहे. आणि हे कशा दादा हे सोफा? बच्चे लोग हैं तो साथ में हा म्हणजे ह्याच्यामध्ये पण फॅमिली पण. फैमिली है. हा ह्याचं काय चाललंय आपल्याकडे तरी अंदाज? हे बघा असं. हे बघा आणि ही गॅलरी पण आहे, बाल्कनी वाला वा बघा अशी आहे. आणि ह्या साईडनी पूर्ण मार्केटचा तुम्हाला व्ह्यू मिळणार है ना. अशी देखील रूम मिळतील. ह्याचे किती चालले तरी? 3,000 रुपये रहता है कपल का. डिनर ब्रेकफास्ट इंक्लूड फूड स्विमिंग पूल झूला सब. हाँ कारण का फक्त संडे का. हाँ बाकी हम रोड का रेट अलग रहता है. अलग है, उससे भी कम में मिलेगा. हाँ तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यावरती तुम्ही त्याच्याशी आपके थ्रू आएंगे तो रेट कम रहेगा. और कमी होईल. आणि हा स्क्रीनवरतीचा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही सांगू शकाल ना. वा दादा खूप मस्त हेल्पफुल आहे. आणि इकडे बघा असं लावायला वगैरे पण आहे. आणि ह्याचं वरचं पण असं केलेलं आहे. हा पण एसी का विदाउट एसी? हा नॉन एसी. सगळे नॉन एसी आहे पण रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार तुम्हाला. हे बघा या साईडला मिरर देखील आहे बघू शकता अशा पद्धतीने आहे. आता मित्रांनो तुम्हाला दाखवलं ना तसाच, पण हा त्याच्यापेक्षा जरा मोठा आहे. म्हणजे याच्यामध्ये एक बेड एक्स्ट्रा आहे आणि फॅमिलीसाठी आहे ना आरामात. तरी सुद्धा बघा 2, 4 आणि छोटी मुलं जरी असेल 5-6 जण आरामात राहू शकतात त्याच्यामध्ये. एवढा मोठा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा पण आहे. हा पण विदाउट नॉन एसी आहे ना, पण नॉन एसी आहे. 2 पंखे लावले तिकडे वरचे पण बघू शकता किती मस्त आहे. सेम मगाशी जो दाखवला तसाच आहे. ह्या साईडला देखील तुम्ही असा एक छोटा टेबल आहे. ह्या साईडला असा सोफा कम बेड आहे आणि अशी एक विंडो आहे. विंडोमधून तुम्हाला सेम हे मिळणार. आणि मच्छर येऊ नये म्हणून त्यांनी हे पण केलेलं आहे. बघा अशा पद्धतीनं ही गॅलरी आहे. हा पण मस्त आहे बघू शकता. आणि हा पूर्ण तुम्हाला व्ह्यू मिळणार. हे बघा समोरच गार्डन आहे. दिवसा आणखी चांगलं वाटेल. हे बघा अशा पद्धतीनं आहे पूर्ण. ह्याची काय चालली आपल्याकडे तरी? वही फैमिली रूम रहता है. पर पर्सन रहता है 1,500 रुपये रहता है इसका. बालकनी वाला इसका रेट होता है. लोड का रेट अलग होता है. हाँ आपके थ्रू आते तो रेट कम होता है. और डिपेंड्स अपॉन रूम का जो कौन सा रहे. लेकिन मिनिमम अपना पकड़ के चलो 1,200 रुपये पर पर्सन से चालू है. लंच डिनर ब्रेकफास्ट. हाँ उस पर आगे पीछे. हाँ थोडाफार मागे पकड. 1200 मिनिमम. तुम्ही जसं रूम कोणता घ्याल त्याच्यावरती डिपेंड आहे ना दादा. ओके. ह्या रूमला पण मी दाखवतो टॉयलेट कसं आहे म्हणजे तुम्हाला आयडिया. आणि तुमच्याबरोबर असं अशा पद्धतीने एक साबण देणार आणि एक टॉवेल देणार ना. बघा अशा पद्धतीने देणार. इकडे डस्टबिन पण आहे आणि इकडे पण बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने आहे. मस्त आहे, नीट आणि क्लीन वाटतो. वरून पण बघू शकता. ह्या साईडला पण बघा, ह्या साईडला हँड वगैरे वॉश करायला अशी बकेट तुम्हाला असणार आहे आणि ते शॉवर आहे. बघा अशा पद्धतीने. तर मित्रांनो मला असं बाहेर नाही, इकडे बाहेर बघा प्रशस्त बसायला पण आहे आणि मस्त ठेवलंय. स्पेस भरपूर आहे. हा पूर्ण असं पूर्ण गार्डन व्ह्यू येईल त्याच्या बरोबरचे तुम्हाला दाखवतोय. आणि इथं ना हे एसी वाले रूम आहेत ते बघू शकता. खालचा कार्पेट पण बघू शकता. अशा पद्धतीने हे एसी रूम आहेत. हे मला वाटतं 3 लोकांसाठी आहे ना. हे 2 आणि इकडे ह्या साईडला पण आहे बघू शकता. हा कपलमध्ये पण घेऊ शकता. आणि बघा मागे बघा किती मस्त वाटतं. इकडे सगळं तुम्हाला एसी मिळणार. ह्या साईडला सगळं तुम्हाला इथे एसीचा रिमोट वगैरे सर्व गोष्टी आहे ना. पुन्हा व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा आणि वरती असं पंखा पण आहे एक ऑप्शन आणि अशा पद्धतीने आहे. आणि ह्या साईडला जाता काय हे सामान वगैरे ठेवायला आहे काय. हे बघा इथे तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं तयार करता आहे. इथे पण आणखी छोटा एक टेबल दिलाय जेणेकरून तुम्हाला काय ठेवायचं असेल तर. तिथे त्या साईडला पण एक आहे. इथे तुम्हाला डस्टबिन पार्टी आहे आणि पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत. हा एक छोटासा टीपॉय पण आहे. आता तुम्हाला मी हे दाखवतो. हा त्याचं हे बघा हे आहे त्यांचं वॉशरूम. इथे बघू शकता हँड वॉशसाठी. आणि तिथे इंग्लिश कमोड आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. मस्त आहे पण. हे बघा आता ह्याची पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न. आता एसी घेतला तर एसीचे काय रेट चालले आपल्याकडे? एसी का 3,000 रहता है. लंच डिनर ब्रेकफास्ट. बाकी टेम्परेचर सीजन का रेट अलग होता है. ऑक्सीजन का अलग होता है. ऑक्सीजन का 3,000 रहता है. 3,000 ब्रेकफास्ट सब रहता है. ये सैटरडे संडे रेट थोड़ा अलग आगे पीछे होता है. आगे पीछे. हाँ तो थोड़ा बहुत मतलब ज्यादा नहीं होता है लेकिन थोड़ा जो कुछ बोल रहा है लेकिन इंक्लूडिंग फूड है. फूड है ना. फूड आहे. मला वाटतं आपल्या इकडे सगळ्यात रिझनेबल मला वाटतं हेच आहे ना. काय इकडे जास्त रेट जास्त असेल ना इकडे सगळे. मार्केट में कम रेट में. कम है ना. सस्ते में है. सस्ते में और है ना. फायदा है. मार्केट में गार्डन स्विमिंग पूल सब है. आणि आरामात येतो दोघं तिघं आरामात आरामात आहे. आणि जर हे घेतलं तर 4 लोक पण येतील एवढं पण आहे बघू शकता. हा असा पण घेऊ शकता. आपण आणखी एक रूम बघूया म्हणजे हा कारण का आपल्याला सगळ्यांना आयडिया. तुम्हाला आणखी एक रूम दाखवतो. त्याच्याच बाजूचा आणखी एक रूम आहे तो दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. हे बघा आपण तसाच आहे. सेम आहे दादा. सेम टू सेम है. सेम कॉपी है. म्हणजे आपण बघितलं मग तोच रूम आहे. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे भरपूर रूम आहे. टोटल किती रूम असेल टोटल? रूम तो
30 है, चालू 30 गार्डन स्विमिंग पूल सब उसमें है। हाँ, मतलब 2 लोगों से एक साथ कितना बड़ा लोग 12 लोग रह सकते हैं साथ में, 10 लोग रहते हैं, 5 लोग भी, सब लोग 4 लोग का 4 मेंबर। बड़ा किसी का पार्टी बीटी रहेगा, बर्थडे बीटी करने के लिए बेस्ट। गार्डन है सामने। हाँ, ओके तर मित्रांनो आणखी एक रूम दाखवतो, तो पण बघा मस्त रूम आहे, म्हणजे समथिंग डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये ह्या बेडला खाली लाईट लावली, तुम्हाला ती लाईट कशी पेटते ते पण दाखवतो. पण बघू शकता अशा पद्धतीने रूम आहे आणि हा ना बरोबर ह्या गार्डनच्या बरोबर ऑपोजिट साईडला बघा गार्डन व्ह्यू आहे पुढे. हे बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. हे बघा हे गार्डन आणि गार्डनच्या बरोबर ह्या साईडला डिस्को, गार्डनच्या बरोबर अपोजिट साईडला इथून चांगला व्ह्यू येतोय. हे बघा हे बघा अशा पद्धतीने इकडे मला दाखवतो. आता लाईट बंद करत बघा कसं दिसतो. हे बघा लाईट बंद केल्यावरती किती मस्त वाटतं बघा. हे कोणाला जर नवीन लग्न वगैरे झालं असेल, आणि म्हणून वगैरे यायचं असेल ना, त्यासाठी बेस्ट आहे. ह्या साईडला देखील टेबल आहे, मिरर तुम्हाला मिळणार अशा पद्धतीने आहे सगळं. या साईडला एक विंडो आणि हा त्याचा आहे बाथरूम. बघू शकता बाथरूम सेम आहे ऑलमोस्ट, गरम पाण्याची वगैरे सगळी सोय आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे, मस्त आहे. दादा ह्याचे काय चालले तरी आपल्याकडे, हा जर कोणाला घ्यायचं झालं तर कपल का 2500 रहता है, लंच डिनर ब्रेकफास्ट ऑफ सीजन का, लंच डिनर ब्रेकफास्ट 2 जन का मिला, हाँ 2500 मतलब हाँ मतलब 1400 रुपये पर पर्सन पकड़ो है ना. हाँ तो भी इंक्लूडिंग फूड, हाँ और वेज रहेगा, प्योर वेज रहेगा. ओके खाना क्वालिटी फूड पूरा रहता है. ओके खाने का भी आपको बताते हैं. ओके मी तर तुम्हाला आणखीन एक रूम दाखवतो. हा जसं हे रिसेप्शन आहे ना बघा, इथे रिसेप्शन आहे, रिसेप्शनच्या बरोबर बाजूलाच आहे. खूप सुंदर रूम आहे. हा एसी वाला आहे बघा, 129 आहे. तुम्हाला दाखवतो, हा मोठा रूम आहे. हे बघा हे पण ऑलमोस्ट आता किती जण, 4 जणांसाठी 4 ते 5 एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे मिळणार इकडे. ह्या साईडला ठेवायला सगळं सामान आहे. इकडे बघा अशा पद्धतीने हे एसी आहे पॅनासॉनिकची, बघू शकता. हे सगळं असं पद्धती आहे, व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. हे बघा त्या साईडला पण बघू शकता मागे, आणि इथे हे सगळं टेबल वगैरे आहे ना. हे बघा अशा पद्धतीने मस्त आहे. पण सगळे रूम युनिक आहेत मित्रांनो, आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला मी सांगतो ना, पैशानुसार आहे ना बेस्ट आहे. हे बघा कसं 24 ह्याच्यामध्ये 24 तास गरम पाणी असेल, आता पण असेल काय. वा हे बघा अशा पद्धतीने इकडे तुम्हाला सामान वगैरे ठेवायला पण आहे. हे बघा ह्याचे काय चालले दादा आपल्याकडे, हा घ्यायचा झाला एसी वाला तर 1500 एसी का रहेगा पर पर्सन रहता है. ऑफ सीजन का 1200 रुपये. हे ऍक्च्युली सॅटर्डे संडेची तुम्ही प्राइस सांगतोय, हे 1500 रुपये चाललेत है ना. डिपेंड्स आपण, पण तरी सुद्धा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर थोडंफार मागे पडेल, रेट कम होगा, होईल ना. ओके दादा, आपको रेट कम होगा. ओके दादा, थँक्यू. तर मित्रांनो तुमचा जर मोठा ग्रुप असेल ना 10-12 लोकांचा, तर त्यासाठी देखील आहे. हा बघू शकता, हे 3 इकडे बेड आहेत, या साईडला 3 बेड आहेत. हे बघा अशा पद्धतीने टोटल 6 बेडचं 6-12 लोक आरामात जातील. एक्स्ट्रा पण असेल तर इथे तुम्हाला खाली मॅट्रेस वगैरे टाकून मिळेल. बघा ह्या साईडला पंखा आहे. हे बघा वरती 4 पंखे आहेत. मोठा रूम आहे भरपूर. हे बघा व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा अशा पद्धतीने आहे, सिम्पल आहे एकदम, सोरस आहे पण आहे मस्त. हे बघा अशा पद्धतीने. हे नॉन एसी आहे ना दादा, नॉन एसी आहे. हा एवढं आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 12 ते 15 लोक आरामात राहिले एवढा आहे. मोठा, खूप मोठा आहे. इकडे ह्याचं पण तुम्हाला हे दाखवतो, तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न का करतो माहिती आहे का, मग तुम्हाला पण डिटेलमध्ये कळेल. हा बघा अशा पद्धतीने याचा कमोड आहे, आणि हा टॉयलेट बाथरूम, वरती शॉवर वगैरे सर्व गोष्टी आहेत तिथे. हे बघा अशा पद्धतीने आहे. इकडे बघू शकता, हा पण मस्त आहे. आणि ह्याची पण काय झाले सेम प्राइस, सेम प्राइस रहता है. शनिवार संडे का रेट अलग होता है, बाकी वेटिंग का रेट अलग. अरे काय, हा मोठा ग्रुप आला तरी म्हटलं 1200 रुपये पर पर्सन पकडू. 1200 रुपये पर पर्सन रहता है. शनिवार संडे का रेट अलग. अरे काय, आणि हा टेबल वगैरे तिथे आहे ना, पंखा आहे. वा हा मोठा आहे, म्हणजे कोणाला मोठा ग्रुप आला तर त्यासाठी पण बेस्ट आहे. बघा अशा पद्धतीने आहे. तसंच आणखीन एक आहे मित्रांनो रूम, इथे पण बघू शकता, पण हा थोडासा छोटा आहे. याच्यामध्ये बेड 5 बेडचा आहे. हा बघू शकता, 1 2 3 4 5 बेडचा आहे. तसंच आहे मग अशी तुम्हाला दाखवलं त्यानुसार. इथे पण देखील टेबल, तुम्हाला साबण वगैरे मिळणार, फक्त 1 बेड कमी आहे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे हे 10 जणांसाठी आरामात आहे. आणि बाजूबाजूला आहे, त्यामुळे असं काय नाही, 2 ग्रुप जरी असतील ना तरी सुद्धा आहे. आणि त्याचं पण अशा पद्धतीने आहे. बघा टॉयलेट बाथरूम जे बोलतो ना, बघा अशा पद्धतीने आहे. सिम्पल आणि सोरस आहे. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण दाखवतो मला. आणि वरती असे फॅन आहेत, बऱ्यापैकी हाईट पण भरपूर आहे ह्याची, है ना दादा. इकडे ठेवायला तुम्हाला सामान वगैरे ठेवायला ते देखील आहे, आणि ह्या साईडला इकडे टेबल पण आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ह्या रूमच्या ना, हे तुम्हाला 2 इथे भरपूर मोठा स्पेस पण आहे. बघा इकडे स्पेस पण आहे. इथे खाली गेलो की आपण हे आपलं फूड काउंटर ना, इकडे जेवणाचं सगळं आहे इकडे, आणि हे पूर्ण मोठा स्पेस आहे. बरेच रूम आहे तिथे, आणि हे इकडे आता त्याचं जेवण आहे इकडे.
तर मित्रांनो हे ना आमचं रात्रीचं जेवण आलंय आणि तुम्हाला मला सगळ्यात चांगली गोष्ट दाखवतो मला बघा. हा टेबल तर खूप सुंदर आणि ही बाजूची लाईट दिसते ना ती पण मस्त आहे आणि हा पूर्ण मार्केट व्ह्यू आहे. हे पूर्ण मार्केट आहे आणि तिथं आता हे जेवण बघा आलंय मस्तपैकी. जरा हे काय स्ट्रॉबेरी हलवा आहे आणि दुधी भोपळा चण्याची भाजी आहे, पनीर मसाला आहे, डाळ आहे, सलाड आहे, रोटी आहे, राईस आहे, व्हाईट राईस, नूडल्स आहे. असं सेम आहे ताट. आम्ही ऍक्च्युली 2च का घेतले माहिती काय की हे एवढं बघून ना पोट भरत किंवा आणि हे आणखी एक असं पापड आहे. तर पहिले जरा टेस्ट करून जरा सांग ना जरा, म्हणजे जसं आपल्या व्ह्युअरला पण थोडी आयडिया येईल जरा. लक्ष तू पण खा एकदम. हे सगळे पापडवरती तुटून पडलेत. खास करून हे खाऊन बघ ना, हे स्वीट कसं आहे जरा. लक्ष स्वीट खाऊन बघ जरा कसं वाटतंय. गरम गरम आहे जेवण. काय बोललीस जरा मोठ्या मुलीस बरोबर होईल. जेवण गरम आहे आणि थंडीमध्ये जेवण गरम टेस्टी आवडलं नक्की तुला. तुला हा काय खातोय. हे काय आहे नूडल्स आहेत. हां मस्त आहेत. थोडं स्पायसी आणि सगळं मिक्स आहे मस्त आणि एकदम तुम्हाला प्युअर व्हेज मिळून जाईल है ना. स्वीट आहे ना. भरपूर आहे मित्रांनो, भरपूर व्हरायटी आहे. ऍक्च्युली बघूनच माझं पोट भरलंय खरं सांगतो, खूप मस्त आहे. तसं आता मी तुम्हाला हे रात्रीचं दाखवलंय, मी तुम्हाला दुपारचं पण देखील नंतर मी दाखवेन आहे की नाही. भाजी मीडियम आहे म्हणजे जास्त तिखटही नाही आणि जास्त हे पण नाही. आणि लहान मुलांना खाण्यासाठी लहान मुलांना खाण्यासाठी योग्य आहे ना. ओके घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे. डाळ आणि चण्याची जी आपण भाजी घरी बनवतो तसं आहे. पनीर सॉफ्ट आहे, फ्रेश आहेत ना. आणि राईसची पण क्वालिटी खूप चांगली आहे आणि हे तुम्हाला सलाड बिलाड पण क्वांटिटी पण खूप आहे. आणि हे अनलिमिटेड आहे ना. अनलिमिटेड म्हणजे आणखी तुम्हाला जे काय पाहिजे ते मागवू शकता. वा ओके. तर मित्र आमचं इथं जेवण तर चालू आहे आणि ना इथे आणखीन एक फॅमिली आहे बाजूला, ते बघू शकता इथे ऑलरेडी आहे. आणि ते लोक देखील बोलले की खूप म्हणजे खाणं इकडचं खूप चांगलं आहे. सच में आपको अच्छा लगा इधर का था. खाना बढ़िया था, टेस्ट भी अच्छा था. ऐसा नहीं कि जैसे तैसे बना के दे दिया, बस जितना क्वांटिटी में उन्होंने दिया सरप्लस करके दिया. आपको अगर फिर से चाहिए वो भी दिया है, अनलिमिटेड मतलब अनलिमिटेड ने दिया है. टेस्ट भी अच्छा है. थँक्यू सो मच. थँक्यू. आप कॅरी ऑन. तर आम्ही आलोय मित्रांनो आता नाश्त्यासाठी आलोय सकाळी. हे बघा अशा पद्धतीने मस्त की प्लेट्स वगैरे लावलेले असतात. हे बुफे पद्धत आहे. ते सकाळचा नाश्ता तुम्हाला दाखवतो. स्पून वगैरे काही ठेवलेले आहेत, असे प्लेट्स वगैरे आहेत. आम्ही एक प्लेट बनवतो, मग तुम्हाला थोडी आयडिया पण मिळेल. ठीक आहे, बघूया नाश्त्यामध्ये काय काय पहिल्यांदा दाखवूया. पहिली इथे आहेत पोहे आहेत है ना. पोहे आहेत इथे. इथे ही बटाट्याची भाजी आहे, मस्त सिस्टमॅटिकली. पुऱ्या पण बघू शकता किती मस्त बघा, क्वालिटी वाईज एक नंबर. गोल गोल पुऱ्या आहेत. त्या साईडला आहे इथे हे सँडविच आहे ना, सँडविच वगैरे आहे. इथे चहा वगैरे आहे. इथे इकडे तुम्हाला अशी ग्लास आहेत. तर मित्रांनो चहा आणि कॉफीचं दोन्ही पण ऑप्शन असतो, पण चहा कॉफी आतमध्ये असते, चहाचा इथे आहे. जर पाहिजे त्यानुसार इथे मिळून जाते. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण आमची प्लेट आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता. आम्ही काही वेस्ट नाही करायचं म्हणून आम्हाला जेवढे पाहिजे तेवढंच आम्ही घेतलेलं आहे. आणि आता चालू करा खायला. लहान मुलं पण खाऊ शकतात. एकदम मस्त आहे, सिंपल आणि सोरस नाश्ता आहे, भारी. पण इकडे काय माकडं पण येतात तिथे जवळून तुम्हाला बघू शकता मंकी लोकांना. आणि इकडे हे लोक मस्त बसलेत. ह्या साईडला पण आहेत मस्त. आणि तिकडे पण फॅमिली एन्जॉय करते. तिकडे पण बघू शकता त्या साईडला पण आहे. अशा पद्धतीने हे बॉल आहेत. तिथे पुन्हा ते बास्केट आहे ना, त्याच्यामध्ये आपण बास्केटबॉल पण खेळू शकतो. अशा पद्धतीने आपण हे रॅकेट आहेत ते पण खेळू शकता. इथे ऑलरेडी हे मुलगा आणि त्याचे वडील इथे क्रिकेट खेळतात. तिथे बघू शकता. हे त्याची फॅमिली इथे बसून एन्जॉय करते. या साईडला इकडे बघू शकता. इथे क्रिकेट खेळू शकता तुम्ही, जे पाहिजे ते करू शकता. इकडे बास्केटबॉलचं चालू आहे ते आहे. आणि इथे हा नेट आहे आपला, हे तिथे मिळतं ना काउंटरवरती, तिथे मागेलं की तिकडे मिळतं. हां, आणि ह्या साईडला इकडे आता स्विमिंग पूल आहे, तुम्हाला तिकडे जायचं तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने आहे इकडे. इथला बास्केटबॉल खूप मस्त आहे, मस्त आहे. दोन आहेत तिथे, एक हा जवळ आहे आणि एक मोठा आहे. लहान मुलं पण मस्त करतात, ट्राय करतो बघा. ते कोण पण फॅमिली खेळू शकते, बघू शकता. त्यासाठी याने तसं रफ अँड टफ ठेवलं आहे ग्राउंड. वाव, आता प्रो झालं खेळण्यामध्ये. बघा आता हे तिकडे ट्राय करते, बघा जाते काय.
नाही हे बास्केटबॉल आहे तो, रिअल आहे तो. लक्ष ट्राय करतोय, बघूया जातो काय. हा चला टार्गेट बघूया. कम ऑन कम ऑन. ऑलमोस्ट 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 ऑलमोस्ट. ट्राय बट डोंट ट्राय. नका ट्राय. हा कम ऑन स्पंदन. अरे बाप रे. हे भले भले तू घे. हा कम ऑन बघूया जातो काय. हो परत एकदा वन मोर टाइम. कम ऑन स्टार्ट. हो ऑलमोस्ट. वाव मस्त. मुलांना टाइमपास मस्त आहे ना पण. यू आर नॉट इन द फ्रेम. ये याचा एज आहे 10 वर्षाचा आहे. हे बघा आता हा दुसरा आहे 6 वर्षाचा आहे. Come on, स्पंदन. पहिले सोड त्याला तिथेच. त्याला मजा होती, त्याला मजा करू दे. तिथेच उड्या मार तिथेच उड्यात. हा महाराज मारा. साई रे पोहायला शिकलास तू. स्विमर झाला स्विमर. आरामात मस्त होता पाणी होतं नीट अँड क्लीन. हा मस्त आहे. एन्जॉय वगैरे करायला फॅमिलीसाठी वगैरे बघू शकता किती मस्त आहे बघा. हे प्रॉपर असं प्रॉपर्टी डीजेची सिस्टम आहे. आणि इकडे बघा असे शॉवर वगैरे पण आहे. तिकडे मुलं तिकडे एन्जॉय करतात. हे बघू शकता. काही फॅमिली तिकडे एन्जॉय करते. इकडे त्या साईडला आहेत. काही लोक तिकडे गेलेत घरामध्ये. असं सगळं चालू आहे. मोठे आहे पूर्ण. आणि आता थोडंसं ऊन पडलंय त्यामुळे आणखी मस्त वाटतंय. बघू शकता. जर दुपारचं बघूया आपण काय काय जेवण आहे ते. बघा अशा पद्धतीने सेम बुफे पद्धतच असते इकडे. असे प्रॉपर सगळे सीट अँड अरेंजमेंट अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही दाखवतो तुम्हाला काय काय मेन्यू कार्ड आहे त्याच्यामध्ये. दुपारचं जेवण बघा अशा पद्धतीने पूर्ण प्लेट लावलेले आहेत. ह्या साईडला तुम्हाला वाटी वगैरे आहे सर्व गोष्टी. इथे तुम्हाला स्पून वगैरे मिळतील. इकडे हे आणखीन काहीतरी असं ऑइली आहे आयटम. तर फरसाण वगैरे काय ते बोलतात. नंतर हे पापडी आहे इकडे. इकडे तुम्हाला बडीशेप आणि हे सगळे तुम्हाला सॉसेस वगैरे आहेत. त्यानंतर तुम्हाला इकडे सलाड वगैरे हे देखील मिळून जाईल. इथे आहे छोले आहे तिथे. त्यानंतर इथे आहे बटाट्याची भाजी वगैरे हे पण तुम्ही बघू शकता. हे सगळं दुपारचं आहे. नंतर आणखीन एक भाजी आहे ती आहे भेंड्याची भाजी. मस्त वाटते बघायला पण. ॲक्च्युली ही दोन्ही पण चांगले वाटतात. आणि ह्यानंतर आहे की डाळ आहे. हे बघा अशा पद्धतीने लहान मुलं पण इझिली खाऊ शकतात वगैरे. डाळ आहे. त्यानंतर आहे आपला राईस आहे इथे राईस. आणि ह्या साईडला आहे ही रोटी आहे. रोटीनंतर आहे ही शेव आहे बघा. ही शेव बघू शकता. हे स्वीट आहे. आणि त्यानंतर हे आहे ते छास बटर मिल्क वगैरे अशा पद्धतीने आहे. तर मित्र रात्री कसं माहिती आहे 9:30 8:30ला बरोबर ना पूर्ण बुफे लागतो बाहेर लागतो. ह्या साईडला पूर्ण हे डीजे असतो ह्या साईडला. आणि ह्या साईडला पूर्ण हे फूड कार्ट हे असं जेवणासाठी तिने पूर्ण अरेंज केलं असतं. आपण जाऊया आतमध्ये सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही लेट आलोय. बाकीचे लोक ऑलरेडी जेवायला बसतात. इकडे सगळे पाण्याचे अरेंजमेंट वगैरे पण आहे. हे पण बघूया. आणि आता बघूया कसं फूड वगैरे आहे. सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो मी. असे बुफे पद्धत झाले तर ऑलरेडी लोक काही घेतात सर्व करतात. आता आम्ही पण घेणार इकडे. तुम्हाला आम्ही दाखवतो पूर्ण डिटेलमध्ये कशा पद्धतीने आहे. हे बघा मित्रांनो प्रॉपर अशी प्लेट वगैरे ठेवलेत. इथे आहे चमचा ऑलरेडी पल्लवीने घेतलंय. आता इथे आपण बघू शकतो. इथे हे बडीशेप आहे ना बडीशेप आहे. इथे आहे पापड. आपण बडीशेप आणि पापड घेऊया पटपट. नंतर घेऊया आपण लिंबू. जरा कोणाला मीठची गरज असेल ते मीठ घेऊ शकतात. इथे आहे कांदा. नंतर आहे हे काय पनीर आहे. पनीर हे पनीर आहे. आणि त्यानंतर ह्या काकी मला बोलल्या हे काय पावभाजी भाजी ना पावभाजी भाजी हे आणि ह्याच्यानंतर हा पास्ता आहे.
गुजराती कढी और खिचड़ी. हे आहे पास्ता. आम्ही पास्ता घेतो सध्या. आणि ह्यानंतर आहे ही डाळ आहे. ही डाळ कोल्हापुरी स्टाईलनी डाळ आहे. आणि ही आहे गुजराती स्टाईलची कढी आहे. कढी नंतर ही आहे काठियावाडी खिचडी आहे. ही डाळ खिचडी बोलतात ना आपण, ती आहे. त्यानंतर आपला आहे हा प्लेन राईस. हा प्लेन राईस आहे. त्यानंतर आपलं हे पाव विथ बटर आहे. पाव विथ बटर आहे है ना. त्यानंतर इकडे आहे चपाती, रोटी किंवा चपाती बोलू शकता. हा हे अशा पद्धतीने आहे. हा हे घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर आहे आपला हा पायनॅपल शिरा आहे. वाव. हे अशा पद्धतीने सगळे मेन्यू असतात. तिकडे समोर असं वाटते प्रॉपर डीजे असतो आणि सगळं पुन्हा ॲटमॉस्फिअर असतं बघा. असं जेवत वगैरे असतात असं बघू शकता. आणि वरचं वातावरण बघू शकता ना, एकदम बघा असं एकदम भारी असतं. एकदम असं वातावरण असतं. आणि हे तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं अनलिमिटेड खाऊ शकता इकडे मित्रांनो. आता आम्ही पण इकडे बसतो आणि खायला चालू करतो. फॅमिली ना ही कालपासून होती आमच्याबरोबर, पण मी काय ऍक्च्युअली त्यांना विचारायचं धाडस नव्हतं केलं. पण म्हटलं त्यांना आता विचारतो एकदा, तुम्हाला काय नक्की खरोखर इकडे आवडलं काय? काय आवडलं नक्की तुम्हाला? फूड क्वालिटी. हा मला पण आवडलं. हा समथिंग डिफरंट आहे पण चांगलं आहे. व्हेजमध्ये पण क्वालिटी चांगलं आहे आणि चांगलं आहे. तुम्ही सजेस्ट करू शकता काय ही आपली व्हिडिओ बघून? कारण रिझनेबल मध्ये पण, कमी पैशामध्ये पण आणि छान आहे ना. आणि इकडे ऍटमॉस्फिअर पण बरं आहे की नाही. हा फॅमिली जर यायचं असेल फॅमिलीला तर खूप उत्तम ठिकाण आहे. उत्तम. आणि मार्केटमध्ये पण आहे. हो हो. स्विमिंग पूलमध्ये पाणी थोडं थंड होतं कारण का ऍटमॉस्फिअर पण ज्यांना पॉसिबल असेल त्यांना हे बेस्ट आहे की नाही. पण नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता. थँक्यू सो मच. आणि हे कसे आहेत हे कारण मी आता नोटीस केलं ते स्वतः पर्सनली जाऊन विचारत होते. आज त्यांचा पण सगळ्यात छान आहे. पर्सनली सगळीकडे म्हणजे हे करतात की बाबा तुम्हाला आवडलं का नाही तर काय हवंय तुम्हाला. हो हो. विचारलं. खूप हॉटेलमध्ये कमी आहे. बाकी कमी आहे. हा बरं. खूप चांगला गुण आहे. नाही नक्की नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे नक्कीच खूप म्हणजे वेगळं ना, जे गिरायक आहेत, कस्टमर्स आहेत ते वाढतील. बरोबर. आणि नक्की सजेस्ट करू शकता. आणि एकदम जास्त जायची पण गरज नाही. तुम्ही रिक्षा स्टँडवर जवळ आला की लगेच तुम्हाला या काल आम्ही होतो यांच्याबरोबर खेळत. थँक्यू सो मच तुमचं व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. आणि नाश्त्याला मित्रांनो बघा अशा प्रॉपर सेटअप आहे. इथेच आहे पूर्ण आपल्या मार्केटच्या बाजूला. ते त्यांचं जे आहे ही आहे. हे जरा काही चटणी आहे ना रे. ही चटणी आहे हे बघू शकता. त्यानंतर आहे इथे पोहे आहे. तिकडे पोहे नंतर आहे इथे मला ह्याला काय बोलत असेल सांबार आहे. सांबार आहे. त्यानंतर आहे आज इडलीचा बेत आहे. इथे इडली आहे. ब्रेड आहे. इथे ब्रेड बघू शकता. ब्रेड आणि त्याला हे लावले बटर लावलेला ब्रेड आहे. इथे चहा आणि इकडे कॉफीचे असे स्लॅशेस आहेत बघा अशा पद्धतीने. हा आहे सकाळचा नाश्ता. तर मित्रांनो आमचा हा सकाळचा नाश्ता आहे तो देखील आम्ही टेस्ट केलाय. इडली मला वाटतं एकदम घरगुती जशी असतं तशी आहे ना एकदम. हा तुम्हाला दाखवतो. बघा आपण जे घरी बनवतो ना त्यानुसार इडली आहे. पोहे आहेत. आणि ह्या चटणी आहेत ना मित्रांनो एवढ्या पण स्पायसी नाही आहेत. म्हणजे लहान मुलं इझिली खाऊ शकतात. हे बघा हे ऑलरेडी खात आहेत. आणि हे ह्याला जास्त करून हे आवडलं. काय होतं ते सँडविच होतं. ब्रेड बटर ते जरा जास्त आवडलं. ते आम्ही जास्त काही घेतलं नाही. ह्याच्यासाठी खास घेतलं. ते कसं होतं चांगलं होतं ना. वा वा. स्वर्णन तुला सगळ्यात काय आवडलं? पोहे आवडले. ओके. तर मित्रांनो आपण आलो होतो पार्क व्ह्यू हॉटेलमध्ये. इथे मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. इथलं फूड क्वालिटी तर एक नंबर होतं मित्रांनो. म्हणजे 3 प्रकारचे म्हणजे जेवण म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती आणि राजस्थानी टाईपमध्ये ते लोक जेवण बनवतात. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे भरपूर काय काय गोष्टी आहेत. ते स्विमिंग पूल आहे. त्यानुसार रेन डान्स पण आहे. भरपूर आहेत. मला जास्त करून व्हॉलीबॉल पण खूप आवडला कारण का ते खेळायला मस्त आहे. कारण खूप हायटेड आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट पण खेळायला मजा आली. तुम्ही भरपूर असे खेळ होते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर आणि मित्रांनो खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे. बऱ्याच लोकांचे मी रिव्ह्यू पण घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघितलंच असेल. तर मित्रांनो तुर्तास मित्रांनो मी थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.